साताऱ्यातील बालपण. साताऱ्यातील बालपणाविषयीच्या आठवणी आंबेडकरांच्या मनात ठळकपणे टिकून राहिल्या होत्या. याबद्दल ते खैरमोड्यांशी बोलत होते. त्यांच्या साताऱ्यातील घरासमोर मोकळी जागा होती. लष्करातून निवृत्त झालेल्या महाराजांची मोजकी कुटुंब आजूबाजूला राहत होती आणि आंबेडकरांना तिथल्या मुलांसोबत खेळायला खूप आवडत होते. ही मुलं खो-खो, विटीदांडू, फुटबॉल, क्रिकेट, चेंडू, लगोऱ्या इत्यादी खेळ खेळत होते. घरासमोर एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या ढाळांवर लोंबकळत सूरपारंब्या खेळत असताना आंबेडकर उंचावर जाऊन शेजाऱ्यांच्या छतावर उतरत. त्यांनी छपरावर उडी मारल्यावर आवाज झाल्यामुळे शेजाऱ्यांची दुपारची झोपमोड होत असे आणि मग शेजारी संतापत. त्यांचे शेजारी कोंबड्या पाळत होते, तर ही मुलं त्यांच्याकडची अंडी पळवून कच्चीच खाऊन टाकत होते. प्रेमाने भिवा असं नामकरण झालेल्या भीमरावाची या सर्व उपदप्यांमध्ये सरशी होत असे. कधी त्याची हार झाली तरी ते मान्य करता तो इतर मुलांना बडवत असे. तो मोठ्या मुलांशी भांडण करतानाही मागेपुढे पाहत नसे. तो अंगापिंडाने दणकट होता आणि त्याला इरसाल शिव्या येत होत्या. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे सतत भिवाच्या तक्रारी त्यांच्या आई-वडिलांकडे जात होत्या आणि मग भीमाबाई भीमाला मार देत असत. परंतु रामजी आवाज चढवून बोलत नसत. भिवाचा जन्म होण्याआधी रामजी यांचा गोसावी म्हणून भटकंती करणारा एक भाऊ त्यांच्या रावळपिंडीतील घरी आला होता. हा भाऊ लष्करातून बाहेर पडून गोसावी झाला होता. त्याने असं भविष्य वर्तवलं की रामजी व भीमाबाई यांच्या पोटी एक मुलगा जन्मणार असून तो कुळाचे नाव सर्व गाजवील. रामजी यांचा या भविष्यावर पूर्ण विश्वास बसला. भीमाबाईच्या गर्भधारणेसाठी कोणता महायोग असेल हे निश्चित करण्यासाठी रामजींनी पंचांग धुंडाळली. ग्रहदशा टाळण्यासाठी आवश्यक जपजाप्य व अनुष्ठानाही त्यांनी केली. रामजी यांच्या भावाने वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे भीमाबाईंनी एका मुलाला जन्म दिला. भाग्यवंतांची कोणती चिन्हं आपल्या मुलाच्या शरीरावर दिसतायत हे रामजींनी तत्काळ तपासलं. त्यांना केवळ एकच चिन्ह दिसलं. बाळाचे कान रुंद होते. रामजी आनंदित झाले. भिवा त्यांचा सर्वात लाडका झाला. एकदा भीमाबाईंनी चोप दिल्याची तक्रार भिवाने रामजींकडे केली. तेव्हा रामजी भीमाबाईंना म्हणाले, हे बघ भिवाचे गणपतीसारखे कान व पोट, या बघ त्यांच्या हातावरील भाग्यवंतांच्या रेषा. भिवा भाग्यवंत आहे. तुझ्या पोटी तो आला आहे यात धन्यता मान. तो फार मोठा व कीर्तिवंत होणार आहे. आंबेडकरांचं कुटुंब साताऱ्याला राहायला आल्यानंतर भीमाबाईंची तब्येत ढासळली. काही दिवस अंथरूण धरल्यानंतर त्यांनी प्राण सोडले. तेव्हा सर्व कुटुंब त्यांच्यासोबत होते. या प्रसंगी आंबेडकरांची प्रतिक्रिया कशी होती आणि त्यांच्या आईविषयीची आठवणी काय होत्या हे ज्ञात नाही. खैरमोड्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार भीमाबाई उंचीने ठेणग्या होत्या, कणखर व बोलक्या होत्या आणि सर्वसाधारण नवऱ्यापुढे त्यांचंच चालत असे. भीमाबाईंचं निधन होईपर्यंत त्यांची सर्व मुलांची लग्न झालेली होती आणि बाळाराम यांनी बॅंडमन म्हणून बॉम्बे आर्मीतील ग्रेनेडियर्स रेजिमेंट्समध्ये रुजू झाल्यावर मुंबईत स्वतंत्र बिऱ्हाड थाटलं होतं. यावेळी रामजी यांची बहीण मीरा ही एकच वयस्कर स्त्री घरात होती. ती पांगळी व अविवाहित होती. मुलांची काळजी घेण्यासाठी घरात एखादी सक्षम स्त्री असायला हवी म्हणून रामजी मुंबईला गेले आणि तिथे त्यांनी त्यांच्या परिचयातील शिरकावळे नावाच्या एका महार निवृत्तीधारकाची विधवा बहीण जिजाबाई यांच्याशी लग्न केले. रामजी त्यांच्यासोबत साताऱ्याला परतले तेव्हा भिवाला तिचा प्रचंड राग आला होता. आपल्या आईने दागिने जिजाबाईने अंगावर घातले आहेत हे त्याला सहन होत नव्हतं. तो लांब उभा राहून जिजाबाईला दगड मारत असे व ओरडत असे. त्याचा हा दृष्टिकोन मोठेपणीही कायम राहिला. आंबेडकरांच्या प्रकाशित आठवणींमध्ये जिजाबाईंचा कुठेही उल्लेख नाही. उपलब्ध नोंदीनुसार आंबेडकरांचं शालेय शिक्षण साताऱ्यालाच सुरू झालं. पहिल्यांदा प्रोटेस्टंट अमेरिकन मराठी मिशनतर्फे सातारा छावणीत चालवल्या जाणाऱ्या
एका लहान शाळेत त्यांचं नाव दाखल करण्यात आलं. त्यानंतर 1900 साली त्यांची रवानगी शहराजवळ भरतगाव इथल्या सातारा हायस्कुलात झाली. तिथे त्यांचा भाऊ आनंदराव आधीपासूनच शिकत होता. ब्रिटिशांनी 1947 साली गादीवरून हटवलेले शिवाजीराजांचे एक वंशज प्रतापसिंह भोसले यांनी उभारलेल्या हवेलीत ही शाळा भरत असे. या शाळेच्या कागदपत्रांमध्ये आंबेडकरांची जन्मतारीख 14 एप्रिल 1891 अशी नोंदवण्यात आली. आंबेडकरांच्या जन्मतारखेचा हा बहुधा पहिला पुरावा आहे. या कागदपत्रांवर त्यांचं नाव भिवा रामजी आंबेडकर असं नोंदवण्यात आलेलं आहे. कुटुंब मूळचे आंबवडे गावचं असल्यामुळे सपकाळांना आंबेडकरही असंही म्हटलं जात होतं. सातारा कॅम्प स्कूलमधील आंबेडकर आडनावाच्या एका ब्राह्मण शिक्षकाने त्यांचा आवडता विद्यार्थी असणाऱ्या भिवाला आंबेडकर हे स्वतःचं आडनाव दिलं. या शिक्षकाची हद्द आठवण आंबेडकरांनी 1947 साली नवयुगमध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीत सांगितलेली होती. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते. ते आम्हाला फारसे काही शिकवत नसत, पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते. मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागत असे. हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते, म्हणून ते आपल्याबरोबर भाकरी भाजी बांधून आणीत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला बोलावून घेऊन आपल्या फराळापैकी भाकरी भाजी मला खायला देत होते. अर्थातच शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाकरी भाजी वरूनच माझ्या हातावर टाकीत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाची भाजी भाकरीची गोडी काही अवीट असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. म्हणून एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की हे तुझे आंबवडेकर आडनाव आडनीट आहे, त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे, तेच तू यापुढे लाव. आणि कॅटलॉगमध्ये त्यांनी अशी नोंदही करून टाकली. शाळेचे तास सुरू असताना मुलांकडे लक्ष देण्याऐवजी जवळच्या तंबाखूच्या टपरीमध्ये जाण्यात आंबेडकर मास्तरांना जास्त रस असायचा. ते बेजबाबदार शिक्षक होते, पण विद्यार्थी आंबेडकर आणि शिक्षक आंबेडकर यांना परस्परांविषयी ममत्व वाटत असे. 1927 सालच्या दरम्यान आंबेडकर मास्तर परळमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यालयात आले. त्यावेळची आठवण खैरमोड्यांनी नोंदवली आहे. मास्तर ऑफिसात शिरल्याबरोबर बाबासाहेब झटकन उठून उभे राहिले व गहिवरलेल्या स्वरात मास्तर असे उद्गारून त्यांनी मास्तरांना खाली वाकून नमस्कार केला. आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या या शिक्षकाने अभिमानाने त्यांना अत्यंत प्रेमाने पत्र पाठवलं. हे पत्र आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथालयात जपून ठेवलं होतं. भविष्यात कधी आत्मचरित्र लिहिलं तर त्यात ते पत्र छापण्याची त्यांची इच्छा होती. साताऱ्यात आंबेडकरांना पेंडसे नावाचे आणखी एक प्रेमळ ब्राह्मण शिक्षक लाभले. एकदा आंबेडकर पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत शाळेत आले तेव्हा पेंडशांनी त्यांना आपल्या घरी पाठवलं आणि तिथे आंबेडकरांना अंघोळीसाठी गरम पाणी व कोरडे कपडे देण्यात आले. आंबेडकर एखाद्या ब्राह्मण घरात प्रवेश करण्याची ही बहुधा पहिली वेळ असावी. आंबेडकर मास्तर व पेंडसे मास्तर यांनी दाखवलेली सर्वसामान्य मानवी आस्था आणि कुटुंबाचं सामाजिक स्थान लक्षात घेता अपवादात्मक आहे, हे लहान वयातील आंबेडकरांना लवकरच कळलं. दापोलीत असताना त्यांना जात वा अस्पृश्यता यांची काही जाणीव नव्हती, पण साताऱ्यात आल्यावर मात्र तिथे इतके न्हावी असूनही ते आमचे की हजामत करत नाहीत, हे त्यांना पहिल्यांदाच कळलं. आंबेडकरांची मोठी बहीणच भावंडांना घरातल्या ओट्यावर बसून त्यांचे केस कापत असे. त्यानंतर आंबेडकरांना जातीयतेचा अधिक क्लेशकारक अनुभव आला. त्यांच्या हृदयातील प्रकाशित न झालेल्या एका हस्तलिखितीत त्यांनी हा अनुभव तपशिलात नोंदवला आहे. वेटिंग फॉर व्हिसा या नावाचा हा मजकूर 1935च्या सुमारास लिहिला गेला आणि हिंदू अस्पृश्यांना कशा रीतीने वागवतात याची कल्पना परकीय लोकांना यावी यासाठी आंबेडकर लिहित असलेल्या पुस्तकांमध्ये सदर मजकूर घेतला जाणार होता. राष्ट्रातील नागरिकांना मिळणारे अधिकार तर दूरच, परकीयांना मिळणारे मर्यादित व सरसट अधिकारही इथल्या अस्पृश्यांना मिळत नव्हते.
असं सुचवणार शीर्षक आंबेडकरांनी या मजकुराला दिलं. त्यात आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या 4 वैयक्तिक अनुभवांविषयी लिहिलं आणि इतर 2 व्यक्तींचे अनुभवही त्यात नोंदवले. 4 अनुभव देताना प्रत्येक अनुभव सांगितल्यावर त्यातून आपण काय शिकलो हेही त्यांनी लिहिलं होतं. यातील पहिला अनुभव 1901 सालच्या सुमाराचा होता. त्यावेळी रामजींची नेमणूक गोरेगावातील दुष्काळी कामांच्या ठिकाणी झाली. हे ठिकाण साताऱ्यापासून सुमारे 80 किलोमीटरांवर होते. रामजी जिजाबाईंना सोबत घेऊन गोरेगावास गेले तर भिवा, त्याचा भाऊ आनंदराव व त्यांच्या मरण पावलेल्या थोरल्या बहिणीचे 2 मुलगे असे 4घे साताऱ्यात त्यांच्या मीरा आत्यासोबत राहिले. रामजींनी पत्र पाठवून या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गोरेगावास बोलावून घेतले. मसूरपर्यंत ट्रेनने यावं आणि तिथे मुलांना घेण्यासाठी आपण शिपायाला पाठवू असं रामजींनी पत्रात लिहिलं होतं. वडिलांना भेटण्यासाठी व ट्रेनच्या प्रवासासाठी उत्साही मुलांनी इंग्रजी बनावटीचे कपडे विकत घेतले आणि या प्रवासाची तयारी केली. ही मुलं टांग्यातून सातारा रेल्वे स्टेशनपर्यंत गेली. ट्रेनमध्ये बसली आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मसूरला उतरली. पण तिथे त्यांना घेण्यासाठी कोणी आलेलं नव्हतं. मुलं तासभर वाट बघत थांबली. इतक्यात स्टेशन मास्तर त्यांच्यापाशी आला आणि ती कोणाची वाट बघतायत असं त्याने विचारलं. मुलांनी त्याला काय झालंय ते सांगितलं. मुलांचे कपडे पाहून आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत याची त्याला खात्री वाटली आणि तो हळहळला असं आंबेडकरांनी लिहिलं होतं. मग त्याने मुलांना ती कोण आहेत असं विचारलं आणि क्षणभरही दुसरा तिसरा विचार न करता आंबेडकरांनी ते महार असल्याचं सांगून टाकलं. धक्का बसलेल्या स्टेशन मास्तरच्या मनात तिटकाऱ्याची चमत्कारिक भावना जागी झाली आणि तो त्याच्या कार्यालयात निघून गेला. सुमारे अर्धा तासाने स्टेशन मास्तर परतला आणि गोरेगावला जाण्यासाठी बैलगाडी करावी असं त्याने मुलांना सांगितलं. स्टेशनबाहेर प्रवाशांसाठी अनेक बैलगाडीवाले वाट बघत थांबले होते. पण ही मुलं महार असल्याची मोठी बातमी बाहेर पोचली होती. त्यामुळे कोणताही गाडीवान त्यांना गाडीत बसवायला तयार नव्हता. मुलांनी दुप्पट भाडं द्यायची तयारी दाखवल्यावरही कोणी गाडीवान त्यांना न्यायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान त्यांना बैलगाडीतून गोरेगावला न्यायला तयार झाला. पण त्याने एक अट घातली. मुलांपैकी एकाने बैलगाडी हाकावी आणि गाडीवान स्वतः शेजारून चालत येईल अशी ती अट होती. मुलांनी अट मान्य केल्यावर संध्याकाळी उशिरा त्यांचा हा प्रवास सुरू झाला. पुढे लागणाऱ्या गावांमध्ये त्यांना पाणी दिलं जाणार नाही अशी शक्यता असल्यामुळे तिथे जवळच असणाऱ्या नदीकाठावर मुलांनी जेवण करून घ्यावं असं गाडीवानाने त्यांना सांगितलं. मुलांनी ही सूचना मान्य केली. पण नदीत फारसं पाणी नव्हतं आणि तिथली डबकी प्राण्यांच्या शेणामुताने भरलेली होती असं मुलांच्या लक्षात आलं. हातपाय धुण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी न मिळाल्यामुळे मुलांना आत्याने बांधून दिलेलं जेवण खाता आलं नाही. दरम्यान गाडीवान जवळच्या गावात खाण्यासाठी गेला होता. त्याची वाट बघत मुलं थांबून राहिली. परतल्यावर त्याने आता तो स्वतः गाडी हाकणार असल्याचं मुलांना सांगितलं. 3 तास उलटले तरी गोरेगाव जवळ आल्याच्या काही खाणाखुणा दिसत नव्हत्या. अंधार पडल्यावर मुलं रडू लागली. मध्यरात्रीच्या दरम्यान ते जकात कलेक्टरच्या खोपट्यापाशी पोहोचले. आता रात्री तिथेच थांबून सकाळी पुढचा प्रवास करायचा असल्यानं गाडीवानाने मुलांना सांगितलं. इथेही मुलांना प्यायला पाणी मिळालं नाही. आपण मुस्लिम आहोत असं भासवण्यासाठी आंबेडकर जकात कलेक्टरशी उर्दूत बोलू लागले. पण कलेक्टर त्यांच्या या क्लूप्राप्तीला फसला नाही. मुलांनी जवळच्या डोंगरावरून पाणी आणावं असं त्याने मुलाला सांगितलं. मुलं भुकेली होती. त्यांच्याकडे जेवणही होतं. पण शेवटी ती रिकाम्या पोटी बैलगाडीतच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ते गोरेगावला पोहोचले. मुलांनी वडिलांच्या पत्राला उत्तर म्हणून स्वतःचा प्रवासाचा तपशील उलटटपाली कळविला होता. पण त्याचं पत्र रामजींना द्यायला शिपाई विसरला होता. त्यामुळे रामजींनी मुलांना घेण्यासाठी कोणाला रेल्वे स्टेशनला पाठवलं नव्हतं. या घटनेचं माझ्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असं आंबेडकरांनी लिहिलं होतं. आपण अस्पृश्य आहोत आणि आपल्यासारख्या लोकांना काही मानखंडना व भेदभाव सहन करावे लागतात हे या घटनेपूर्वीही आंबेडकरांना कळलं होतं. सातारा हायस्कुलात त्यांना वर्गामध्ये एका कोपऱ्यात आणलेल्या
पटकुरावर बसावं लागत असे. त्यांनी स्वतःहून शाळेच्या नळावर पाणी प्यायची परवानगी नव्हती. शिपायाने नळाची तोटी उघडून दिली तरच त्यांना तिथे पाणी घेता येत होतं. जवळपास शिपाई नसेल तर त्यांना तहानलेलंच बसावं लागत असे. हे अनुभव सर्व अस्पृश्यांच्या वाट्याला येतात. त्यामुळे या नेहमीच्या सर्वसामान्य गोष्टी आहेत असं आंबेडकरांनी मानलं होतं. पण गोरेगावला जातानाच अनुभव वेगळा आला होता. त्यातूनच त्यांना धक्का बसला होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय भीम.